आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। उत्तर प्रदेशातील गोंडा येथे खळबळजनक प्रकार समोर आलाय। या ठिकाणी संपत्तीच्या लालसेपोटी 78 वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली आहे। हत्येची सुपारी देऊन मुख्य आरोपी एक दिवस आधीच फ्लाईटने पुण्याला पोहोचली होती। मृत व्यक्ती रेल्वेचे निवृत्त कर्मचारी होते। पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत मास्टरमाइंड नातीसह 3 जणांना अटक केली आहे। माहितीनुसार मणकापूर परिसरातील भरेऊ गावातील ही घटना आहे। 20 जुलैला गावातील 78 वर्षीय वृद्धाची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर सुरुवात केली। या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आणि तपासासाठी 3 पथके नेमण्यात आली। तपासात समोर आलेल्या माहितीमध्ये 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली। जेव्हा या तिघांची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा या हत्येमागील मुख्य सूत्रधार मृत व्यक्तीची नात रिंकी चौहान होती। तपासात तिने पोलिसांना सांगितले की आजोबांना मारण्यासाठी सलमान आणि अखिलेशला प्लॅन मध्ये सहभागी केले, ज्यांनी ही हत्या घडवून आणली। सध्या पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आणि एकाचा शोध सुरू आहे। मृत आजोबांची मालमत्ता अनेक ठिकाणी होती। रिंकी चौहानला 4 भाऊ आणि 1 बहीण आहे। काही वर्षांपूर्वी रिंकी आजोबांसोबत राहत होती। जेव्हा आजीचं निधन झालं तेव्हा आजोबांसोबत नातं बिघडलं। आजोबा फार कडक होते, शिवीगाळ करायचे। आजोबांनी हळूहळू त्यांच्या संपत्तीतील काही भाग त्यांच्या नात सुनेच्या नावे केला होता। ते तिला आणखी संपत्ती देणार होते। काही वर्षांपासून त्यांची सेवा नातसुनेनेच केली। आजोबांची सर्व संपत्ती तिलाच मिळेल असं वाटत होतं। हे रिंकीच्या तपासातून पुढे आलं। संपत्तीच्या कारणामुळेच आजोबांना हटवण्याचं प्लॅनिंग आखलं। सलमान आणि अखिलेशला काही पैशांचे लालच दिले। त्यानंतर 19 जुलैला रात्री हत्येची तयारी केली। रिंकी स्वतः 18 जुलैला विमानानं पुण्यात निघून गेली। रिंकीने तिचा मित्र दिनेशला सांगून सलमान आणि अखिलेशला 19 जुलैच्या रात्री गावात पोहोचायला सांगितलं आणि दिनेशनं या दोघांना रिंकीचे आजोबा बटेश्वरी चौहान यांच्या घरी पाठवलं। त्या ठिकाणी या दोघांनी वृद्ध व्यक्तीचा गळा दाबला। त्यानंतर कुऱ्हाडीने गळ्यावर आणि पाठीत वार केले। सध्या या प्रकरणी पोलिसांनी मास्टरमाइंड रिंकी चौहान आणि सलमान अखिलेश या आरोपींना अटक केली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।